jungle. विटा पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हेगार सुशांत उर्फ हरिदिनकर वायदंडे यास MPDA कायद्याअंतर्गत स्थानबद्ध. विटा पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हेगार सुशांत उर्फ हरिदिनकर वायदंडे वयवर्ष 24 राहणार आळसंद तालुका खानापूर जिल्हा सांगली यास मान्य अशोक काकडे जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी सांगली यांनी 1 वर्ष कालावधीकरता स्थानबद्ध आदेश पारित केले आहे. विटा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये यातील स्थानबद्ध इसम नामे सुशांत उर्फ हरिदिनकर वायदंडे याने सन 2020 ते 2025 मध्ये आपली दहशत राहावी म्हणून खुनाचा प्रयत्न करणे, महिलांना अश्लील शिवीगाळ करून विधायभंग करणे, हद्दपार कालावधीत विनापरवाना निषिद्ध केलेल्या प्रदेशास प्रवेश करणे, संगनमत करून घातक हत्याराने इच्छापूर्वक दुखापत पोहोचवणे, धमकी देणे, शिवीगाळ करणे अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे केलेले आहेत. नमूद स्थानबद्धी यांचे विरुद्ध प्रभारी अधिकारी विटा पोलीस ठाणे यांनी स्थानबद्ध प्रस्ताव उपविभागीय पोलीस अधिकारी विटा उपविभाग विटा यांचे मार्फतीने पोलीस अधीक्षक सांगली यांच्याकडे पाठवला होता. पोलीस अधीक्षक सांगली यांनी सदर प्रस्तावाचे अवलोकन करून सदरचा प्रस्ताव स्थानबद्धतेच्या शिफारशीने माननीय जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी सांगली यांच्याकडे पुढील कार्यवाही कामी पाठवला होता. प्रमुख प्रस्तावाची सविस्तर चौकशी करून गुन्हेगार सुशांत उर्फ हरिदिनकर वायदंडे वयवर्ष 24 राहणार आळसंद तालुका खानापूर जिल्हा सांगली यास माननीय अशोक काकडे जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकाऱ्यांनी 1 वर्ष कालावधीकरता स्थानबद्धतेचा आदेश पारित केला आहे. चालू वर्षातील ही दुसरी कारवाई असून यापूर्वी सांगली शहर पोलीस ठाणे हद्दीतील पवन धर्मेंद्र साळुंके यांच्यावर करण्यात आले आहे. यापुढे देखील सराईत गुन्हेगारावर MPDA अंतर्गत कारवाई करीत आहोत. सदर कारवाई माननीय संदीप गुगे पोलीस अधीक्षक सांगली, कल्पना बारोकर अप्पर पोलीस अधीक्षक सांगली यांचे मार्गदर्शनाखाली विपुल पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी विटा उपविभाग विटा, संजीव झाडे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली, धनंजय फडतरे पोलीस निरीक्षक विटा पोलीस ठाणे पोलीस हेड कॉन्स्टेबल बसवराज शिरगुप्पी, पोलीस कॉन्स्टेबल दीपक गट्टे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली, तसेच पोलीस हेड कॉन्स्टेबल विलास मोहिते, पोलीस कॉन्स्टेबल वैभव कोळी विटा पोलीस ठाणे यांची भाग घेतला आहे.